नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मुलांचे अतिशय आवडीचे असे चुरोज दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेले आणि त्यात मी 2 टेबलस्पून साखर आणि 2 टेबलस्पून मी ते बटर टाकून घेतलेले। तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही घरगुती तूपही यात टाकू शकतात। फक्त त्यात आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्या चुरोजची चव खूप छान अशी लागते। आता हे बटर आणि साखर मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यात मी पाऊण कप एवढा मैदा टाकून घेणार आहे आणि हा जो मैदा आहे तो शिजवताना आपल्याला नेहमी एखाद्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये किंवा मग कढाईमध्ये शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो मैदा आहे तो खाली लागत नाही आणि चुरोजचं पीठ आपलं छान असं शिजून तयार होतं। हे 10 मिनिटांसाठी आपल्याला अशाच पद्धतीने हलवत घट्ट असं होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता त्याचा गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे। इथे आपलं हे पीठ शिजून तयार आहे। ते आपण एका आता ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात। त्याला मी बटर लावून घेतलेलं आहे। यात आपण आता हे चुरोजचं पीठ काढून घ्यायचं आणि ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं प्रेस करून त्यात काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या गुठळ्याही काढून घ्यायच्या आहे आणि पीठही मऊसूत करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे चुरोज आहे ते बनताना व्यवस्थित निघतात, ते कुठेही तुटत नाही। आता हे मी व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे। ते आपण आता एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे। हे जे चुरोज आहेत ते मधल्या वेळेस खाण्यासाठी त्याचबरोबर मुलांच्या टिफिनला देण्यासाठीही उत्तम असा पर्याय आहेत। मुलं ते अतिशय आवडीनं खातात, शिवाय बनवायलाही अतिशय सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका की तुमचे चुरोज कसे बनले। ह्या चुरोजची चव एकदम आपण जे लिटल हार्ट्स बिस्किट खातो त्यासारखीच लागते। तर आता अशाच पद्धतीने मी बटर पेपरवर हे संपूर्ण चुरोज काढून घेतलेले, ते आपण आता गरम तेलामध्ये तळून घ्यायचे। तेल इथे तापून तयार आहे। त्यात आपण हे चुरोज दोन्ही साईडने खरपूस असे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे। तेल छान असं तापलेलं आहे। आता आपण हे ते उलट्या साईडने ही छान असे भाजून घेऊयात। बघू शकता तुम्ही खरपूस असे ते इथे भाजून तयार आहेत, मस्त असे ते। आता मी आणखी काही चुरोज इथे घेतलेले आहेत, तेही आपण तळून घेणार आहोत आणि आपल्याला तांबूस रंगावर मस्त असे ते तळून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकता चुरोज आपले बनून तयार आहेत। ते आता मी इथे थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे, त्यात आपण हे संपूर्ण चुरोज घोळून घ्यायचे, जेणेकरून चुरोजची चव खूप छान अशी लागते। आता हे संपूर्ण मी अशाच पद्धतीने साखरेमध्ये घोळून घेणार आहे। मस्त आणि क्रंची असे आपले हे चुरोज इथे बनून तयार आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला 100% ही आवडेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।